नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन प्रताप आणि कल्पनाची माफी मागतो, कारण तो त्यांच्याशी खूप रूडली बोललेला असतो. मम्मा, तू प्रत्येक व्यक्ती कसं वागतो याच्याकडे प्लीज प्रॅक्टिकली बघ ना. आय नो की तू खूप इमोशनल आहे, पण तुला हे करावंच लागेल. तेव्हा सायली म्हणते की प्लीज आता हा विषय नको. हे बघा, मी तुम्हाला आवडतात म्हणून खोबऱ्याच्या वड्या केल्यात. तेव्हा अर्जुन खाण्याचा हट्ट करू लागतो. सायली म्हणते की नाही, अगोदर देवी आईला नैवेद्य तर ठेवू द्यात. तेव्हा प्रिया तिथं येते. हे सर्व पाहून ती मनातच म्हणते की एकीकडे रविराज आणि दुसरीकडे अर्जुन मला जिवंत गाडायला बसलेत, आणि दुसरीकडे ही सायली सर्वांना खाऊ घालतीये. ती रागातच म्हणते, हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना. एक तर कोर्टामध्ये माझ्याबद्दल खोटं नाटं सांगितलं, आणि आता इथे येऊन माझी हार सेलिब्रेट करताय का? आणि हे घरामध्ये असं गोडधोड करताना तुला लाज नाही वाटली का सायली? आणि असं म्हणून ते ताट ती उधळून लावते. प्रताप रागातच म्हणतो की तन्वी, ही वागायची कुठली पद्धत आहे? तेव्हा अश्विन पुन्हा तन्वीची बाजू घेऊ लागतो. तेव्हा प्रताप म्हणतो की मी अण्णाचा अपमान कधीच सहन करू शकत नाही, हे तुला माहिती आहे ना अश्विन. कारण कुठलंही असो, ही वागायची पद्धत नाही. प्रताप तन्वीला म्हणतो की तन्वी, ताबडतोब त्या वड्या सगळ्या उचल. तन्वी रागातच म्हणते की तुम्हाला फक्त माझी चूक दिसते बाबा. अर्जुनला विचारा ना त्यांनी काय केलं. अर्जुन म्हणतो, काय केलंय मी? तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आला म्हणून तू अशी तमाशे करशील का? कल्पना देखील म्हणते की तन्वी, कितीही राग आला ना तरीसुद्धा तो राग असा अण्णावरती काढायचा नसतो. प्रताप तिला पुन्हा जमिनीवर पडलेलं सगळं अन्न उचलायला लावतो, मात्र ती तशीच उभी असते. अश्विन म्हणतो, बाबा प्लीज तुम्ही शांत व्हा, आपण हे सगळं सॉर्ट आऊट करूयात. तन्वी, तू प्लीज आतमध्ये जा. तन्वी पुन्हा म्हणते की अश्विन, सायली मुद्दाम हे करते. तेव्हा अश्विन तिच्यावरती ओरडूनच म्हणतो की तन्वी, तू प्लीज आत जा. इथे सगळ्यांचा राग वाढवू नकोस, प्लीज आत जा म्हणतो. अर्जुन म्हणतो की वा, कोर्टामध्ये जे काही झालं त्यानंतर ती मुलगी पुन्हा खोटं बोलली आणि तुम्हाला ते पटलं सुद्धा. आता इकडे प्रिया खोलीत येते आणि स्वतःशीच म्हणते की चारी बाजूनी कोंडली जाते असं वाटतंय मी. अर्जुनने माझ्या गळ्याभोवती फास आवळलाय आणि तो घट्ट होत चाललाय. आता या सगळ्यातून कशी निसटू मी आता? आता इकडे साक्षी पुरती घाबरलेली असते. आता मला क्लिअर झालंय की मी जेलमध्ये जाणार आहे. अण्णा, ती प्रिया पकडली गेली आहे. हे प्रूव्ह होणार की प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली. महिपत म्हणतो, काळजी करू नकोस, ती दामिनी देशमुख बाई असं होऊ देणार नाही. साक्षी रागातच म्हणते, तुम्ही गप्प बसावं अण्णा. तुम्ही तर म्हणाले होते की ती दामिनी देशमुख कधी हरत पण नाही. मग आता काय झालं? त्या अर्जुन सुभेदारने तिला सुद्धा हरवलं आणि तो आता ही केस सुद्धा जिंकणार. महिपत तिला समजावतो, एक इयरिंग तिच्या बाजूने काय पडली तर मग काय आभाळ पडले का? अण्णा, जर त्या अर्जुनने मधल्या 2 तासामध्ये रिसॉर्टमधून बाहेर पडून मी कुठे गेले होते हे जर सिद्ध केलं तर? महिपत म्हणतो, अगं पण त्या अर्जुनला हे कसं कळलं? तेव्हा साक्षी म्हणते की माझी आणि प्रियाची मैत्री होती, हे जसं कळालं ना तसंच. ती घाबरतच म्हणते की अण्णा, तो अर्जुन अजिबात मागे हटत नाही. तो खूप हुशार आहे हा. तो काहीही शोध लावू शकतो. मला फाशी होणार, मला दिसतंय ना. एक वेळेस फाशी झाली तर मी तिथले तिथे मरून तरी जाईल, पण त्यासाठी मला पुन्हा जेलमध्ये जावं लागणार. आणि अण्णा, मला जर जन्मठेप झाली तर? नाही नाही नाही, ते घाणेरड्या जेलमध्ये मला नाही जायचं. ते घाणेरडी माणसं, ते घाणेरडं जेवण, मला ते सगळं नको आहे. खरं सांगते मी, मला ते सगळं नको आहे. ती खूप पॅनिक झालेली असते. महिपत तिला शांत करतो. असं काहीही होणार नाही. वाघाचा बछडा आहेस तू, असं घाबरायचं नाही. साक्षी घाबरतच म्हणते की नाही, मी जेलमध्येच मरणार, त्या जेलमध्येच मी कुजत राहणार. महिपत म्हणतो, त्याआधी तुझा हा बाप अख्ख्या जगाला आग लावून टाकेन. मग त्या आगीमध्ये फक्त अर्जुन सुभेदारची फॅमिली नाही तर त्या दामिनी देशमुख सुद्धा जळून जाणार. 113%. आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने सायलीसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली असते. सायली ती वाचते. हा आरसा जितका खरा आहे त्याहून खरं आणि निर्मळ तुझं हसू, अशी छान स्माईल करत राहा. आणि त्यामध्ये एक हिंट पण दिलेली असते. याचा आधार घेऊन मी अनेक केस जिंकतो, पण तुझ्यासमोर आलं की सगळं लॉजिक विसरतो. आणि सायली विचार करू लागते. मग तिला आठवतं की कायद्याची पुस्तकं. ती पुन्हा पुस्तकं उचकायला लागते. त्या ठिकाणी पुन्हा एक चिठ्ठी असते. दुसऱ्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की मी आजवर खूप पुस्तकं वाचलीत, टफ प्रश्नांची उत्तरं दिलीत, पण जेव्हा तुझ्याकडे पाहतो मला कळतच नाही की कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं. पण तुझी स्माईल पाहिली की माझंच मला उत्तर मिळतं. त्यानंतर पुन्हा एक क्ल्यू दिलेला असतो. तुझ्या दिवसाची सुरुवात होते आणि माझ्या दिवसाची सुरुवात होते कॉफीने. सायली म्हणते, माझ्या दिवसाची सुरुवात तर चहाने होते. म्हणजे पुढची चिठ्ठी चहाच्या डब्याजवळ आहे, स्वयंपाकघरामध्ये.
सायली धावतच किचनमध्ये जाते. आता इकडे प्रिया ऑनलाईन शॉपिंग करत असते. ती स्वतःशीच म्हणते की सकाळपासून हा 6वा ड्रेस मी ऑनलाईन शॉपिंग करते. असंच जर करत राहिले ना तर अर्जुनमुळे मी जेलमध्ये तर जाईलच, पण हे असं शॉपिंग करत राहिले तर लवकरच कंगाल पण होईल आणि हे असं खाऊन खाऊन जाडही होईल मी. स्वतःला कितीही शांत ठेवायचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार येताना दिसत आहेत मला, आणि दोघांच्याही हातामध्ये असा गळफास आहे. आणि महिपत तर तो तर फाशीच्या फंद्यामध्ये पडणारच नाही, डायरेक्ट ढिशक्याव. ती घाबरतच म्हणते की मी महिपत, किल्लेदार आणि महिपतच्या हातात लागणारच नाही. त्यांना सगळ्यांना कळायच्या अगोदर मी कुठेतरी पळून जाईन. पण कुठे पळून जाऊ? देशाच्या बाहेर जाते, देशच सोडून देते हा. इकडे सायली किचनमध्ये पुढची चिठ्ठी पाहते. त्यामध्ये लिहिलेलं असतं की मधुभाऊंच्या उपकारांची परतफेड मी करू शकत नाही, कारण त्यांनी इतकी मौल्यवान व्यक्ती मला दिली. आता या उपकारांचा हिशोब कसा ठेवायचा? सायली विचार करत असते. अर्जुन लपून तिला पाहतो आणि मनातच विचार करतो की पुढचा क्ल्यू हिला समजला नाही आहे का, मग ही इथेच का उभी आहे? तेव्हा तो सायलीकडे जातो आणि म्हणतो की बायको, मान्य कर की तू हा गेम हरली आहेस. सायली म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी हरली आहे? हा गेम तुम्ही सुरू केला आहे, पण तो संपवणार मी. अर्जुन म्हणतो, मग दुसरा क्लू मिळाला तरीसुद्धा तू अजून इथेच का उभी आहेस? तुला कळाला नाही ना क्लू, राईट? सायली म्हणते की मधुभाऊ, परतफेड, हिशोब म्हणजे मधुभाऊंची डायरी ना? मग तेव्हा अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.